मित्रांनो, नारायण धारप यांची लेखन शैली काही अद्भुत घटक एकत्र आणते. म्हणजे शब्दांमधून चित्र दिसतात हे तर आहेच, पण भीतीचा वास येऊ लागतो, तिचे रंग दिसू लागतात, एक चव जाणवते. तप्त काचेच्या धाग्यासारखा तो क्षण ताणला गेला होता. किंवा काळोखापेक्षाही गडद सावल्यांचा सूक्ष्म वास त्या वाऱ्यावर होता. काळोखाचे थरथरते स्तंभ. अशा शब्दांमधून फक्त इंद्रियांच्या जाणीवाच नव्हे, तर त्या जाणीवांच्या पलीकडचं काहीतरी, समथिंग बियॉन्ड द फाईव्ह सेन्सेस, असं काहीतरी आपल्या मनात सतत जागत राहतं. घातकी पूर्वचक्र ही फारशी माहीत नसलेली कथा, किंवा अझाथोथ, आवाहन, किमयागार यांसारख्या कथा. एकूणच नारायण धारप यांच्या बहुतेक सर्व कथांमधून आपल्याला हे सतत जाणवत राहतं. मध्ये कोणीतरी कॉमेंट केली होती की धारपांच्या काही कथांमध्ये बराच काळ काही घडतच नाही, त्यामुळे बोर होतं. तर ही आजची एक विचित्र समस्या आहे. माणूस स्वतःला एका गोष्टीत गुंतवून ठेवू शकत नाही. सोशल मीडियामुळे लागलेली ही डोपामिन चेसची सवय माणसाला अधिकाधिक रेस्टलेस करत राहते. काही घडतच नाही असं वाटणं म्हणजे आपण शब्दांमधून काय उभं राहतंय ना, ते पाहतच नाही. अच्छा, हे झालं का, बरं मग पुढे. अशा मानसिक अवस्थेतून सर्व गोष्टी ऐकल्या पाहिल्या जातात. हे असंच चालू राहिलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून मनाला सतत डिवचणारा कंटेंट आणि तो पाहणारी ऐकणारी निर्बुद्ध माणसं एवढंच उरेल. स्टीफन किंग, एडगर ॲलन पो किंवा नारायण धारप यांच्या लेखणीच्या जादूमधून मेंदूमध्ये तयार होणारी असंख्य न्यूरॉन्सची नवीन कनेक्शन्स आपल्याला सतत तल्लख बनवत राहतात. पण यासाठी स्वतःला तो अवकाश द्यायला हवा. संसोहम या चॅनलवर असलेल्या 500+ कथांमधून मी लेखकाचे शब्द जास्तीत जास्त स्वच्छ, सरळ, ट्रान्सपरंट पद्धतीनं वाचकांपर्यंत पोहोचतील हाच प्रयत्न करत आलोय. सबस्क्राईब करून ठेवा, लाईक, शेअर आणि हाईप जरूर करा. आपण कथेकडे वळूयात. कथेचं नाव आहे मृतात्मा परत येतो. हो, आणि इथे मृतात्मा याचा अर्थ मेलेला आत्मा असा न घेता मेलेल्या व्यक्तीचा आत्मा असा घ्यावा. परत चुकीचा शब्द कसा वापरला या गोष्टीवरून चर्चा, परिसंवाद नकोत. आपण कथेकडे वळूयात. मृतात्मा परत येतो. लेखक नारायण धारप. मृतात्मा परत येतो. मुंबईला बदली झाल्याची ऑर्डर हातात पडल्याबरोबर रमाकांतच्या मनात प्रथम प्रश्न उभा राहिला, तो जागेचा. मुंबईत 100-125 जास्त मिळतील हे खरं होतं, पण राहायला जागा कुठून आणायची? ॲडव्हान्स, डिपॉझिट, पागडी असल्या प्रकारांना तर त्याच्याजवळ पैसेच नव्हते. त्यातल्या त्यात सल्ला घ्यावा म्हणून त्यानं दाजींची गाठ घेतली. दाजींच्या ओळखी अचाट होत्या आणि माणसं खरोखरच त्यांच्या शब्दांना मान देत. त्यांनी रमाकांतला गिरगावातल्या महाडकर नावाच्या एका गृहस्थांचा पत्ता सांगितला. एवढंच नाही, तर त्यांना एक पत्रही लिहून रमाकांत जवळ दिलं. त्यांना जाऊन भेट तर खरा, काहीतरी काम नक्कीच होईल. आणि तू त्यांच्याकडे महिना 15 दिवस मुक्काम टाकलास तरी ते काही म्हणायचे नाहीत तुला. बाबूराव मला चांगले ओळखतात. जॉईनिंग डे सोमवार जमवून आणून रमाकांत रविवारी सकाळीच मुंबईस आला आणि महाडकरांचा पत्ता काढून त्यांच्या घरी पोहोचला. दाजींचं पत्र त्याच्याही आधी तिथे आलं होतं, त्यामुळे त्या घरची माणसं त्याची वाटच पाहत होती. स्वतः बाबूराव मध्यम वयाचे, शरीरानं 4 चौघांसारखे, पण स्वभावानं फार मोकळे आणि मनमिळाऊ निघाले. त्यामुळे त्याचा सुरुवातीचा संकोच दूर होण्यास फारसा वेळ लागला नाही. आपण ओळखीचा फायदा घेऊन त्रास देत आहोत असं त्यानं 1-2दा बाबूरावांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते हसून म्हणाले, अहो रमाकांत, आजकालच्या दिवसात ओळखीशिवाय कोणतं काम होतं का? सांगा मला तुम्हीच. तसं नुसतं गेलात तर कोणी दारातही उभं करणार नाही, किंवा अव्वाच्या सव्वा पैसे मागतील. तेव्हा ओळखीचं जाऊ द्या. आणि आम्ही दाजींना पूर्वी काही कमी त्रास दिलाय का? आज त्यांचा शब्द आम्हाला ऐकायलाच पाहिजे. दाजींचं पत्र मला मिळालं तेव्हापासून मी तुमच्याच विचारात आहे. तसा मी 1-2 ठिकाणी शब्दही टाकलाय. आज संध्याकाळी आपण जाऊ दादरला. तिथे एका ठिकाणी जरा सोय होण्यासारखी वाटते.
संध्याकाळी बसमध्ये त्यांनी रमाकांतला जास्त खुलासेवार माहिती सांगितली. आपण जात आहोत, त्याचं नाव बर्वे. 43 मध्ये बॉम्ब हल्ल्याची बातमी आली होती ना, तेव्हा यांच्याकडे एक ब्लॉक होता. मालक घाबरून वाईला का कुठेतरी गेला, बाकी सारा बंगला रिकामा पडला होता. तेव्हा यांनाच मालकांनी विनंती करून शेजारचाही ब्लॉक घ्यायला लावला. अगदी नाममात्र भाड्याची आकारणी केली, पण सगळी जागा मात्र अजूनपर्यंत यांच्याकडेच आहे. अधूनमधून अशी वापरायला देतात कोणाकोणाला, पण भाडे करू म्हणून मात्र नव्हे. त्यांच्या डोळे मिचकावण्याकडे पाहून रमाकांत म्हणाला, आलं आलं लक्षात, जेंटलमन्स अग्रीमेंट ना. बस स्टॉप पासून बंगला काही दूर नव्हता. उत्तम आणि प्रशस्त बांधणीचा. मूळचा रंग पिवळा, पण आता हिरवट काळसर थर पसरलेले. आसपास मोठं अंगण आणि त्यात सुबक बाग. वातावरण मोठं शांत आणि प्रसन्न होतं. रमाकांतनं क्षणभर विचार केला, इथे जर आपली सोय होईल तर फारच बरं होईल. स्वतः बर्वे घरातच होते. त्यांचा आणि बाबूरावांचा चांगला स्नेह आणि घरोबा दिसला. रमाकांतची ओळख करून देताना बाबूरावांनी स्पष्टपणेच त्यांच्या येण्याचा हेतूही सांगून टाकला. बर्वे बराच वेळ रमाकांतकडे निरखून पाहून नंतर म्हणाले, बाबूराव म्हणतात ते सगळं खरं आहे. माझ्या थोरल्या मुलाची एवढ्यातच बदली झाल्यानं मागच्या बाजूच्या 2 खोल्या सध्या रिकाम्या आहेत. त्यातलीच एक मी गेले काही दिवस माझ्या मुलाच्या स्नेहाला वापरण्यासाठी दिली होती. ते गप्प बसले. त्यांच्या बोलण्याची वाट पाहून शेवटी बाबूराव म्हणाले, बरं मग, ते गेले म्हणून तुम्ही सांगितलंत ना. गेले ना, पण केवळ जागा सोडूनच नाही, जगच सोडून गेले. म्हणजे? त्यांच्या ऑफिसात काय लफडी झाली कोणास ठाऊक, पण त्यांनी स्वतः आपला जीव दिला आणि म्हणून मी जरा नाखुश आहे. रमाकांतच्या आनंदावर एकदम विरजण पडला. बाबूराव म्हणाले, तुम्हाला तसा काही त्रास वगैरे? नाही नाही हो, तसं काही एक नाही. पण खरं सांगायचं म्हणजे त्यांच्यानंतर आमच्यापैकी कोणी त्या खोलीत पाय टाकायला राजी नसतं. पण त्यानं त्यानं इथेच आत्महत्या? छे छे, ते केलं चौपाटीवर, समुद्रात. बाबूराव रमाकांतकडे वळून म्हणाले, पहा बुवा तुम्ही आता, अशी भानगड आहे इथे. बर्वे हसून म्हणाले, आम्ही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो अशातली गोष्ट नाही बरं का. पण माझी लहान नातवंड वगैरे घरात आहेत, त्यामुळे आम्ही ती खोली बंदच करून ठेवली आहे. जरा धीर करून रमाकांत म्हणाला, पण तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव वगैरे असा काही आलाय का? नाही, प्रत्यक्ष काही नाही, मात्र मी एकदा संध्याकाळच्या वेळी त्या खोलीत गेलो होतो. ती आमच्या ब्लॉकमधली सर्वात जास्त प्रकाशाची हवेशीर खोली आहे. पण मला एकाएकी इतकं उदास खिन्न असं वाटायला लागलं, मी फार वेळ थांबलोच नाही, आलो बाहेर, एवढंच. इतर काही नाही. आता याला काहीही म्हणा. रमाकांत म्हणाला, मी काही छाती ठोकपणे असं म्हणत नाही की या गोष्टी खोट्या आहेत आणि मला कशाची भीती वाटत नाही. पण खरं सांगायचं म्हणजे मला स्वतःला अशा प्रकारच्या चमत्कारिक गोष्टींचा अनुभव आलेलाही नाही. शेवटी त्यानं खोलीवर राहायचं ठरवलं. बाबूराव म्हणाले, रमाकांत, तुम्हाला केव्हाही वाटलं तर माझ्याकडे सरळ या बरं का परत गिरगावला. आपण दुसरीकडे पाहू कुठेतरी. आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून परत आल्यावर त्यानं आपले मोजके डाग नव्या खोलीत आणले. रमाकांतबद्दल एवढं सांगितलं की पुरे, की तो सर्वसामान्य माणसांसारखाच एक होता. त्याच्या अंगी काही विलक्षण गुणही नव्हते आणि काही खास दुर्गुणही नव्हते. तुमच्या आमच्यासारखाच आयुष्य कंठणारा तो इसम होता. त्यामुळे त्या क्षणी त्याला जे योग्य वाटलं ते त्यानं केलं. बर्व्यांकडच्या खोलीत तो राहायला आला. पहिल्या दिवशी ऑफिसमधून परत आल्यावर रोजच्या उपयोगाच्या वस्तूंची खरेदी करण्यात त्याचा खूप वेळ गेला आणि रात्रीचं जेवण करून तो खोलीवर परत आला तेव्हा रात्रीचे 9:30 वाजले होते. इतर उद्योगात लक्ष न घालता त्यानं सरळ बिछाना गाठला. दिवा मालवून बिछाण्यावर पडल्यावर मात्र रमाकांतच्या मनात त्या जागेत पूर्वी राहत असलेल्या इसमाबद्दल विचार येऊ लागले. त्याला त्याच्या संबंधी फक्त एवढीच माहिती कळली होती की त्याचं नाव पालव होतं. तो केरळकडचा होता आणि कस्टममध्ये एन्फोर्समेंट ब्रँचमध्ये कोणत्या तरी हुद्द्यावर नोकरीस होता.
त्याच्याबद्दल त्याला इतर कोणतीही माहिती मिळाली नव्हती आणि मिळवण्याची इच्छाही नव्हती. तरी सुद्धा निजल्या निजल्या त्याच्या मनात पालवबद्दल विचार येणं हे अपरिहार्यच होतं. माणूस स्वतःला मृत्यूच्या दाढेत लोटावयास निघतो तो काही साध्यासुध्या कारणासाठी खासच नाही. जगणं अशक्य झालं किंवा येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची हिंमतच खचली की माणूस हा मार्ग स्वीकारत असला पाहिजे. शेवटच्या रात्री तो या कॉटवर झोपला असेल तेव्हा त्याच्या मनात काय विचार चालले असतील, त्याचं कशाकडे लक्ष असेल का, हे व असले प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. मग स्वतःच्या नव्या खरेदीतलं एक पुस्तक काढून त्यानं मोठ्या प्रयासानं त्यात लक्ष गुंतवलं. वास्तविक पाहता त्याचं एकंदर वागणं इतकं नियमित होतं की त्याला रात्री 10 वाजले की झोप येत असे, आणि तीही इतकी की त्याचे डोळे अगदी मिटायला लागत आणि सकाळी उठला की तो रोज अगदी ताजातवाना झालेला असायचा. पण त्या रात्री मात्र त्याला झोप लागायला खूप उशीर लागला, आणि झोप लागली ती सुद्धा शांत अशी लागली नाही. अस्वस्थ अस्वस्थ अशीच होती. सकाळी जाग आली तेव्हा सुद्धा त्याला बिलकुल तजेला वाटत नव्हता. दिवसभर कष्ट करून आल्यावर माणूस संध्याकाळी जसा थकलेला निरुत्साही असतो तसं त्याला सकाळीच वाटत होतं. सकाळी दाढी अंघोळ चहा वगैरे झाल्यावर त्याला जरा हुशारी आली, पण दुपारी ऑफिसमध्ये त्याला विलक्षण झोप येत होती. अगदी प्रयासानं त्यानं त्याला सारख्या येणाऱ्या डुलक्या टाळल्या आणि कसाबसा दिवस संपवला. संध्याकाळी बाकीच्या खरेदीची यादी त्यानं तशीच खिशात ठेवली व चौपाटीवर संध्याकाळ काढली. काल रात्री आपल्याला नीट झोप आली नाही, त्यातच या साऱ्या अस्वस्थतेचं मूळ आहे हे त्याच्या तेव्हाच ध्यानी आलं. पण आज रात्री तरी नीट झोपणार आहे का, ही शंकाही त्याच्या मनाला भेडसावू लागली होती. रात्रीचे सर्व कार्यक्रम आटोपल्यावर त्यानं देवाचं नाव घेतलं आणि बिछाण्यावर अंग टाकलं. दिवसभर थकल्यामुळे त्याला काही क्षणातच गाढ झोप लागली, पण मध्यरात्रीच तो कशानं तरी जागा झाला. सर्वत्र अगदी स्मशान शांतता पसरली होती. आपल्याला जाग येण्याचं कारण काही त्याच्या ध्यानात आलं नाही, पण निद्रावस्थेत सुद्धा माणसाचा कोणीतरी एखादा रक्षक जागा असतो व काही अपरिचित अनोखं अनाकलनीय घडत आहे अशी शंका येताच माणसाला जागा करतो. रमाकांत तसाच बिछाण्यावर पडून राहिला. किती वाजले असावेत याचा त्याला काही अंदाज येईना व हातातल्या मनगटावरच्या घड्याळात पाहण्याची सुद्धा हालचाल करण्याची त्याच्या मनाची तयारी नव्हती, इच्छाही नव्हती. कमीत कमी 3-4 तासांची निवांत व गाढ झोप मिळाल्यामुळे त्याचं शरीर व मन आता अगदी ताजतवानं झालं होतं. रस्त्यावरच्या लांबच्या कुठल्या तरी दिव्याची तिरकस किरणं खिडकीच्या गजातून भिंतीवर पडली होती व त्या अनियमित आकारांच्या पण सरळ रेषांच्या कवडशात खिडकीच्या गजांच्या समांतर काळ्या सावल्या पडल्या होत्या. त्याची मान उजवीकडे वळलेली होती आणि त्याच्या दृष्टिक्षेपात हा उजेडाचा कवडसा आणि त्याच्या आसपासचा अंधुक प्रकाशित भाग एवढाच येत होता. डोळे न हलवता केवळ नजर खालीवर फिरवून खोलीचा जेवढा भाग पाहता येण्यासारखा होता तेवढा त्यानं पाहिला. आतल्या आत त्याचं मन आपल्याला आता एकदम कशानं जाग आली याच प्रश्नाचा मागोवा घेत विचार करत होता. खोलीत आणखी कोणीतरी असावं अशी त्याला सारखी शंका येऊ लागली. त्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासानं हालचालीनं कशानं तरी आपल्याला जाग आली असली पाहिजे. स्वतःचा श्वास रोखून तो पुढच्या हालचालींचा आवाजाचा कानोसा घेण्यासाठी अगदी स्तब्ध निश्चल पडून राहिला. पुन्हा त्याला ती अगदी कळत नकळत होणारी सळसळ ऐकू आली. त्याचा कोंडलेला श्वास एखाद्या स्फोटासारखा बाहेर पडला आणि पुढचा मागचा विचार न करता त्यानं कॉटवरून एकदम खाली उतरून खिडकीजवळचं दिव्याचं बटण दाबलं. खोलीत एकदम लख्ख प्रकाश झाला. त्याचे डोळे दिपले. त्यानं स्वतःभोवती गरागरा फिरून चारी बाजूंना पाहिलं, पण खोली रिकामी होती. समोरच्या भिंतीवरील कपाटावरून त्यानं रात्री झोपताना अडकवलेला टॉवेल मात्र हलत होता. वाऱ्यानं त्यानं खिडकीला लावलेल्या पडद्याकडे पाहिलं, पण आता पडदा अगदी सरळ रेषेत उभा होता. पण मगाशी एखादी वाऱ्याची झुळूक आली असली तर. रमाकांतची नजर त्या कपाटावर खेळली होती.
टॉवेल मधल्या कोयंड्याला टांगलेला होता. कपाटाच्या वरच्या चौकटीत लाकडी खिट्टी होती, पण ती आता खाली होती आणि कपाटाचं दार बंद होतं. खोलीत तो नवीनच आला होता, त्यामुळे ते कपाट अजून उघडून पाहिलं नव्हतं. त्यात काही सामान ठेवलं आहे का, ठेवलं असलं तर काय, हे त्याला काहीच आठवेना. कपाट उघडून पाहण्यासाठी त्यानं एक पाऊल पुढे टाकलं, पण मग तो तसाच थांबला. पुढचं पाऊल काही त्याच्याच्यानं टाकवेना. आपल्या भित्रेपणाला त्यानं मनातल्या मनात लाखो शिव्या मोजल्या, पण 4 पावलं पुढे टाकून खिट्टी बाजूला करून कपाट उघडण्याचं साधं काम करण्याची काही त्याची हिंमत होईना. किती साधी गोष्ट, पण त्याचे स्नायू त्याच्या मनाची आज्ञा पाळावयास तयार होईनात. कपाटात काय असणार? जे काही झालं होतं ते इथे नाही, चौपाटीवर समुद्रात झालंय. त्याला इथे परत आणला सुद्धा नाही, आणि असल्या गोष्टी का खऱ्या असतात? त्यानं आपल्या मनातल्या मनात कितीतरी वेळ असले विचार घोळवले, पण कपाटाकडे काही त्याची पावलं वळेनात. वेळ आपल्या विरुद्ध जातोय हे त्याला समजलं. जसजसा जास्त वेळ जाईल तसतसं हे काम जास्त कठीण होत जाईल हे त्याला माहीत होतं. पण त्याचा नाईलाज झाला होता. नुसता हाताने टॉवेल ओढायची सुद्धा त्याची छाती होईना. समजा वरची खिट्टी ढिल्ली असली आणि टॉवेल ओढता ओढता त्यात कोयंडा अडकून धार धाड दिशी उघडलं तर? त्याच्या डोळ्यावर एकदम काहीतरी ओलं पडलं. केवढ्यांदा तरी दचकून त्यानं जोरानं हात डोळ्यांवरून फिरवला. त्याच्या कपाळावरचा घामाचा थेंब पापणीवर पडला होता. त्याच्या हातांना, मानेला, पाठीला, कपाळावर घाम येऊन निथळत होता. स्वतःला मूर्ख म्हणत पण नजर मात्र त्या कपाटावर ठेवून तो हळूहळू मागे सरला आणि कॉटवर बसला. आतापासूनच त्यानं 1 पावलाची माघार घेतली होती. किती वाजले ते पाहण्यासाठी तेवढी त्यानं नजर वर केली, पण दुसऱ्या क्षणी ती एखादी स्प्रिंग लावल्यासारखी वर खेचली गेली, कपाटावर खेळली. आत्ता आत्ता एवढ्यात त्यातून काही आवाज आला का? टॉवेल थोडा हल्ल्यासारखा वाटला का? कोणी कोणी मित्रांनी सांगितलेल्या भूताखेतांच्या गोष्टी त्याला आता आठवल्या. माणसं मरण पावली, त्यांचा देह नष्ट झाला तरी काही काही वेळा त्यांच्या अतृप्त आकांक्षा मागे उरतात व त्या वेडीबाकडी रूपं घेऊन नजरेस पडतात. खरं असेल का हे? पालवनं आत्महत्या केली त्या क्षणी, अगदी शेवटच्या क्षणी त्याच्या मनात काय विचार आले असतील? हे प्रिय जग सोडून जाताना त्याला किती क्लेश झाले असतील? त्याचं वय काय असेल? त्याचं लग्न झालं होतं का? त्याच्या मागे त्याच्यासाठी शोक करणारं कोणी होतं का? जिवंत असताना कोणासाठी तो धडपडत असला पाहिजे. त्यानं जी एवढी कुलंगडी केली ती काहीतरी हेतू मनात ठेवून केली असली पाहिजेत. त्या इच्छा पुऱ्या झाल्यात का? का त्यासाठी त्याचा तो तळमळणारा आत्मा परत या जगात येत असेल? बर्व्यांकडच्यांना या खोलीत खिन्न, उदास म्हणून निराश वाटायचं ते का? केवळ त्यांच्या मनावर झालेल्या परिणामानं? का खोलीतच आता अशी काही प्रेरणा निर्माण झाली आहे की जिच्या योगानं माणसाचं चित्त विचलित व्हावं, जीव उदास व्हावा, जगण्याची जिद्दच ओहोटीस लागावी? आणि खोलीतच जर हे असं काही भरून राहिलं असेल तर ते सर्वत्रच असणार, केवळ कपाटातच नाही. तो एकदम भराभर मागे सरकला. भिंतीला पाठ लावून कपाटावर नजर ठेवून बसला. त्यानं असंही एकदा ऐकलं होतं की काही काही खास संवेदनक्षम माणसांना हे विलक्षण प्रकार जास्त दिसतात किंवा जाणवतात. आपली तर त्यात गणना होत नसेल. आणि हे जर सारं विचाराच्या पातळीवर होत असेल तर मग आपल्या विचारांनीच ती दुष्ट मानवी प्रेरणा आपल्याकडे आणखी तर आकर्षित होणार नाही? आणि समजा आपल्याला जर काही दिसलं तर ते कशा स्वरूपात दिसेल? त्याच्या नेहमीच्या रूपात की छे छे, असले विचार नकोत, तो नकळत मोठ्यानं म्हणाला आणि त्याच्याच आवाजानं किती दचकला. आपल्या या अतिप्रसंगानं, धाडसानं काही विशेष तर घडलं नाही ना म्हणून पाहण्यासाठी त्यानं साऱ्या खोलीभर नजर भिरभिर फिरवली, पण लागलीच ती समोरच्या बंद कपाटावर खेळली. नको म्हटल्यानं मनातले विचार थोडेच थांबणार. त्यानं आपल्या मनाला कितीही आवरायचा प्रयत्न केला तरी त्याच्या डोळ्यांसमोर नाही ती चित्र यावयास लागली. तो जर पाण्यात बुडाला असेल
तर तो तसाच ओला चिंब दिसेल की काय? त्याचं तोंड सारं अंग सुजलेलं असेल की काय? त्याच्या नाकात, डोळ्यात, केसात, कानात शेवाळं अडकलेलं असेल की काय? त्याच्या अंगातून पाणी ठिपकत असेल की काय? कपाटाखाली काही पाणी आलंय का हे त्यानं निरखून पाहिलं. आणि मग मात्र त्याला आपल्या मूर्खपणाचं खरोखरच हसू आलं. कारण त्याच्या डोळ्यांसमोर जे चित्र उभं राहिलं त्यात भयानकपणापेक्षा हास्यास्पदपणा जास्त होता. एकाएकी झाकळून आलेलं आकाश जसं क्षणभर निरभ्र व्हावं आणि निळ्या आकाशाचा कवडसा दिसावा, त्याप्रमाणे भयाच्या आवरणात गडप झालेल्या त्याच्या मनाला क्षणभर रोजच्या सारासार विचारांचा दिलासा मिळाला. तेवढ्या आवेशात तो उठला, कॉटवरून खाली उतरला आणि कपाटावर अडकवलेला टॉवेल त्यानं जोरात हिसकावून घेतला आणि कपाटाचं दार उघडलं. आतल्या अंधुकशा प्रकाशात त्याला पांढरं काहीतरी लोंबकळताना दिसलं आणि क्षणभर त्याच्या सर्वांगावर एक भयंकर शिरशिरी उठली. पण लागलीच त्यानं आपली कोट पॅन्ट ओळखली व सुटकेचा एक मोठा श्वास सोडला. त्या कपड्यांशिवाय त्या कपाटात काहीही नव्हतं. प्रतिक्रियेनं त्याच्या साऱ्या अवयवात एकदम शिथिलता आली होती. कपाटाच्या दारावरच डोकं ठेवून तो जरा वेळ तसाच उभा राहिला आणि मग त्यानं सावकाश दार बंद केलं व तो माघारी फिरला. हातातल्या टॉवेलनं त्यानं मान, तोंड, गळा टिपला. त्याच्या अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या. कॉट जवळच्या टेबलावरील तांब्यातलं थोडंसं पाणी पिऊन तो जरा वेळ खिडकीजवळ उभा राहिला व मग त्यानं दिवा मालवला. डोळ्यांना त्या अंधाराची सवय व्हायला जरा वेळ लागला. मग परत बाहेरच्या प्रकाशात खोलीतल्या साऱ्या वस्तू त्याला पूर्वीप्रमाणेच आपापल्या जागी दिसू लागल्या. मघाचा सर्व वेळ त्यानं आपले सर्व स्नायू आखडून जखडून धरले असले पाहिजेत, कारण आता अंग अगदी आंबून गेल्यासारखं झालं होतं. खूप लांबची चक्कर मारून आल्यावर शरीरातील कण अन कण जसा ओरडत असतो तसं त्याला वाटत होतं. किती वाजले हे पाहण्याच्या भरीस न पडता त्यानं कॉटवर अंग टाकलं आणि डोळे मिटले. रमाकांत परत जागा झाला होता. मगाच्या प्रकारानंतर आपल्याला झोप लागली होती का नाही याची त्याला कल्पना नव्हती. खोलीत व बाहेर पूर्ण शांतता पसरली होती. पण खोलीत कोणीतरी आहे ही रमाकांतची खात्री झाली होती. एवढ्यातच आपल्या अंगाला कशाचा तरी गार स्पर्श झाल्यासारखं त्याला वाटलं. मगाशी जरा वेळ दबलेली विचारांची सारी वावटळ परत उफाळून वर आली. मगाशी त्यानं मनात कोंडून ठेवलेले सारे विचार आता मुक्तद्वार मिळाल्यासारखे बाहेर ओसंडले. खोलीत आपल्याशिवाय कोणीतरी आहे याबद्दल त्याला शंका राहिली नव्हती. त्या पालवला जगातून जावं लागलं. तो सुखासमाधानानं गेला असेल का? आनंदानं गेला असेल का? खासच नाही. त्याचा अतृप्त आत्मा या जगात खासच घोटाळत असणार. इथे या जागी जिथं त्यानं आपली स्वप्न पाहिली, मनोरे रचले, इथे खासच घोटाळत असणार. आपण या खोलीत यायला नको होतं. आपल्याला इथे राहण्याचा काही अधिकार नाही. मगाशी संधी मिळाली तेव्हा आपण खोली बाहेर जावयास हवं होतं. आता उपयोग नाही, कारण आता वेळ राहिलेला नाही. तो तो पालव आता परत त्याच्या खोलीत आलाय. त्याची जागा घेण्यासाठी आलाय. कोणत्या रूपात असणार? त्याच्या नेहमीच्याच रूपात? दुसऱ्या कोणत्या? पण तो जर पाण्यात बुडला होता, मग असे ना का? आता त्याला काय अशक्य आहे? तसाच असेल. ओला तर ओला, त्याला काय त्याचं? कॉट जवळ उभी असलेली अस्पष्ट आकृती रमाकांतला दिसली. दूर ढकलण्यासाठी म्हणून त्याने असहाय्यपणे हात पुढे केला, पण हाताला काहीतरी गार लागताच हात झटका बसल्यासारखा मागे घेतला. त्यानं आपलं अंग चोरून मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे स्नायू त्याच्या ताब्यात नव्हते. त्याला कोणतीही हालचाल अशक्य झाली होती. ती आकृती रमाकांतशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण ते शब्द नीटसे उमटत नव्हते. पाण्यातल्या पाण्यात आवाज करावा तसे गट गट बुडबुड असेच काहीतरी चमत्कारिक उद्गार येत होते. खरंच तो जर पाण्यात बुडला असेल तर त्याच्या नाका, डोळ्यात, घशात, तोंडात पाणीच पाणी.
ती आकृती एकदम पुढे झाली आणि खाली वाकून बिछाण्यात शिरली. रमाकांतच्या सर्वांगावर गार गार असं काहीतरी पसरायला लागलं, पण त्याच क्षणी त्याची शुद्ध हरपली. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 पर्यंत खोलीचं दार उघडलं नाही. हे पाहून बर्व्यांनी आधी हाका मारल्या, मग दारावर थापा मारल्या व शेवटी धक्के मारून दार उघडलं. खोलीच्या खिडक्या उघड्या होत्या व त्यातून सूर्यप्रकाश खोलीभर पसरला होता. रमाकांत कॉटवरच झोपला होता. त्याचे तारवटलेले डोळे समोरच्या कपाटावर खिळले होते. बर्वे आश्चर्यानं म्हणाले, "काय हो रमाकांत, काय झालं?" असं म्हणत म्हणत जवळ जाऊन त्यांनी रमाकांतच्या अंगाला हात लावला, मात्र एखाद्या रानटी श्वापदासारखे रमाकांतचे डोळे त्यांच्याकडे वळले व तोंडानं न न न असा आवाज काढत त्यानं आपलं अंग स्वतःशी अगदी चोरून घेतलं. मग बर्व्यांना दिसलं की रमाकांतच्या अंगाखालची सर्व बाजू उशीपासून खालपर्यंत पाण्यानं ओली चिंब भिजली होती. त्याच्या उशापासच्या टेबलावरचा पाण्याचा तांब्या रात्री कशानं तरी कलंडला होता. मृतात्मा परत येतो. लेखक नारायण धारप. मित्रांनो, ही कथा कशी वाटली? पुढे लवकरच तुम्हा सर्वांच्या आग्रहावरून मोठी कादंबरी चालू करतोय, जी एपिसोडिक स्वरूपात असेल. तर त्यापूर्वी या कथेवर कॉमेंट करायला विसरू नका. तुमच्या कॉमेंट्सची मी वाट पाहतोय. पुढच्या कथेमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.